नमस्कार मंडळी. मी संजय पाटील. माणसाच्या मनात काही गोष्टी, काही दुःख अशीही असतात, जी तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगूही शकत नाही आणि तुम्हालाही ते सहन होत नाहीत. मग अशा वेळी एखाद्या अशा व्यक्तीची तुम्हाला तलाश असते, की जी ती व्यक्ती तुमच्या त्या मनावर एखादी हळूवार फुंकर मारेल आणि तुम्हीही ते तुमचं दुखरं मन त्या व्यक्तीच्या समोर अलगद उलगडून ठेवाल. पण अक्सर असं होत नाही. मग अशा वेळी मनातील ते शब्द कविता होतात. कातळातील पाझर माझ्या या काव्यसंग्रहातील आणखीन एक रचना मी आपल्या समोर ठेवतोय. धुके. शब्द का मिळेना आज निःशब्द भावनेला. शब्द का मिळेना आज निःशब्द भावनेला. शब्दांच्या माळेचा हा गुंता कसा गुंतला. कधी कधी होतं असं, तुमच्या मनातील भावनांना शब्द मिळत नाहीत. मनातून उमटणारे ते शब्द, त्या शब्दांच्या माळा, त्यांचा गुंता होत राहतो. शब्दाविना दिले जे ओरखडे तू मनाला. दाखवू कसे कुणाला दुखावल्या जीवाला. शब्दाविना दिले जे ओरखडे तू मनाला. अक्सर मनावर जे ओरखडे पडलेले असतात ते बिन बोलता दिलेले असतात. अखेरचा आलो होतो सुखाना तुझ्या पहायला. जाणून न जाणलास तू भाव माझ्या मनातला. कधी कधी तुम्हाला जाणून बुजून दुर्लक्षित केलं जातं. पाट मोहऱ्या सावलीचा निरोप तुझ्या घेतला. पाट मोहऱ्या सावलीचा निरोप तुझ्या घेतला. मोह वळून पाहण्याचा तुझ्याच साठी टाळला. जेव्हा तुला भेटायला आलो होतो, तू मला पाहून पाठ फिरवलीस. मला जे ओळखायचं आहे ते मी ओळखलं आणि तुझ्या त्या पाठमोऱ्या सावलीचाच निरोप घेतला. एवढंच नाही तर पाठीमागे वळून पाहण्याचा मोह सुद्धा टाळला. तो हे फक्त तुझ्यासाठी. मनातले ओझे परत घेऊन सोबतीला. धुके दाटले आज परतीच्या या वाटेला. मनात भावनांचं ओझं होतं, ते तुझ्यासमोर थोडंसं हलकं करायचं होतं. पण ते परत ओझं तसंच घेऊन आज परतीच्या वाटेला लागलोय. आणि त्या वाटेवर भावनांचं धोकं आहे. गुंफते नाते मनाचे कसे कळेना मनाचे मनाला. गुंफते नाते मनाचे कसे कळेना मनाचे मनाला. फुलाने तर फुलावे मग दोष का भ्रमराला. खरंच ही मनातली नाती आपल्या नकळतच जुळून जातात. ती कधी जुळली ते कळत सुद्धा नाही. मग मला सांगा, फुलानं तर का फुलावं? जर फुलानं फुललंच नसतं तर त्या भ्रमराला ओढ लागलीच नसती ना. कशी वाटली कविता नक्की कळवा. कातळातील पाझर या काव्यसंग्रहातील काही रचना मी आपल्यासमोर आत्तापर्यंत ठेवलेल्या आहेत. यामागे
कोणताही प्रसिद्धीचा हाव नाही, परंतु काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊन जवळजवळ 2 वर्ष 3 वर्ष होऊन गेली. त्या बंद पुस्तकातील त्या भावना व्यक्त होणं खूप गरजेचं असतं, नाहीतर त्या शब्दांना अर्थ नाही ना. नक्की माझ्या कविता आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद.